आज आपल्या पाहुण्या आहेत पूजा सामंत, एक खूप सीनियर सिनेपत्रकार. आणि त्यांनी आणि मी बॉलिवूडबद्दल खूप सारं गॉसिप केलं आणि अगदी राकुल प्रीत सिंगपासून आलिया भट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अगदी गोविंदा, विद्या बालन सगळ्यांबद्दल खूप सारी चर्चा केली, इनसाईड इन्फॉर्मेशन मिळाली. माझ्या दृष्टीने हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग झाला, खूप मला मजा आली आणि तुम्हालासुद्धा हा एपिसोड नक्की आवडेल. तर चला आता बघूया बॉलिवूड चर्चा आणि गॉसिपचा हा एपिसोड. पूजा, तू आज इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व काहीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच मंजिरी. बऱ्याचदा सवय पडली आहे की कलाकारांचे इंटरव्ह्यू घ्यायची वेळ वरचेवर येते, त्याच्यातच आम्ही धन्यता मानतो. बट आज फर्स्ट टाईम मला मंजिरी पुराणिकने बोलवलं आहे आणि मी गप्पा मारते, हा आनंद खूप आहे. आणि तू गॉसिप गप्पा नावाचा कार्यक्रम करतेस ना, तर मला खरं सांगू, मी सुद्धा लोकांसारखी ना, मला पण गॉसिप ऐकायला भयंकर आवडतं. म्हणजे असं लोक म्हणतात की नाही की दोन स्त्रिया जमल्या की गॉसिप करतात. खरं म्हणजे पुरुषसुद्धा करतात, पण आपलं नाव असं झालेलं आहे आणि तू त्याचा कार्यक्रम करतेस आणि ते सुद्धा बॉलिवूडबद्दल. तर मलासुद्धा भयंकर, सगळ्यांसारखेच मलासुद्धा भयंकर कुतूहल असतं की काय बरं हे गॉसिप आहे. आणि विशेषतः त्यांची जी नातेसंबंध, त्यांचे रिलेशनशिप्स आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लग्न. कोणाचं लग्न म्हणजे अगदी नॉर्मल लोकांमध्ये पण अरे वा, हिचं लग्न जमलं वाटतं, म्हणजे लग्न जमलं, मग ते कसं जमलं, किती टिकलं. तर बॉलिवूडमधील लग्न हा एक भयंकर चर्चेचा विषय आहे. म्हणजे अगदी त्यांचं लिव्ह इनपासून ते कुठे लग्न करणार, डेस्टिनेशन वेडिंग. आणि आताच मला वाटतं राकुल प्रीतचं जॅकी बगनानीबरोबर लग्न, त्याच्यानंतर दीपिका आणि रणवीरचं, रणबीर आलियाचं, ही सगळी लग्न धडाधड होत आहेत. आणि ही खरंच लग्न कशी काय जमतात, मला गॉसिप ऐकायचं आहे. येस, बोलूया ना. लेट्स बिगिन विथ रकुल प्रीत. तिने पंजाब इंडस्ट्री गाजवली. ॲक्च्युली शी स्टार्टेड फ्रॉम साऊथ इंडस्ट्री. साऊथमध्ये नावारूपाला आली, मग तिने पंजाबमध्ये चांगली कामं केली, मग हिंदीत नावारूपाला आली आणि इथे प्रख्यात निर्माता वासू बगनानी यांचा मुलगा जॅकी बगनानी यांच्याशी तिचे सूर जुळले. आणि खरं तर त्यांनी जास्त चित्रपट केले नाही, बट समहाऊ दे फॉलन इन लव्ह. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजे भले ते चित्रपट एकत्र करोत ना करोत, पण ते एकमेकाच्या संपर्कात येतात, कुठेतरी पार्टीत भेटतात, कुठेतरी ऐकतात, त्यांचे विचार जुळतात आणि मग सोशल मीडियामुळे तर आणि कनेक्टेड होतात. त्यामुळे रकुल प्रीत आणि जॅकी बगनानी यांचे सूर जुळले. दे स्टार्टेड लिव्हिंग इन. हो. आणि गंमत म्हणजे रकुल प्रीतने साऊथचे चित्रपट खूप केल्यामुळे हैदराबादला बंजारा हिल्समध्ये तिने मोठा आलिशान फ्लॅट घेतला होता, म्हणजे आहे अजून, आणि ती तिथे राहत होती. पण जॅकीसाठी ती वारंवार मुंबईला येऊ लागली, ते एकमेकांना भेटत होते. आणि तुम्ही लोकांनी टिपलं. पॅपराझी आहेतच, म्हणजे पत्रकारांपेक्षा पॅपराझी सतत मागावरच असतात. हे प्रकरण पूर्वी होतं, मग ती लेडी डायना असो की आत्ताचे कलाकार असो, पॅपराझीज आर ऑलवेज देअर. पॅप्स मागे लागतात एवढं मला माहिती आहे. हो. आणि त्यांना कधी कधी बोलवलं पण जातं. हां, रेअरली बोलवलं जातं, तसं खूप बोलवलं जात नाही. पण पॅपराझींचे गंमत अशी की जे स्टार्सचे PR आहेत ते पॅपराझींना फोन करून सांगतात की आमचा जो क्लायंट आहे, फॉर एक्झाम्पल रकुल प्रीतचंच घेऊया, रकुल प्रीत आज बोर्ड होती आहे मुंबई एअरपोर्टवर, तर तुम्ही तिथे जा, 11:30ला ती येणार आहे. मग हे एअरपोर्टच्या बाहेर कोंडाळं ती आली आणि त्याच्यामुळेच एक तर नवीन ट्रेंड सुरू झाला, एअरपोर्ट लुक. येस, एअरपोर्टचे कपडे कसे घालायचे. हां, म्हणजे आता कलाकारांकडे एअरपोर्टला वापरण्याचे कपडे वेगळे असायला पाहिजेत आणि ते कपडे रिपीट होता कामा नये, ही एक आणखी त्यातली गंमत आहे. त्यामुळे तो एक वेगळा ट्रेंड सुरू झाला. आणि ते बोलवतात पण नको नको असं पण करतात ना, म्हणजे बोलवायचं स्वतः आणि बघा बघा मला कसं. नॉट नेसेसरीली की त्यावेळेला ते बोलवले जातात, पण कसं आहे की एखाद्या अवॉर्ड फंक्शनमधून ते आलेत, अवॉर्ड घेतलं म्हणजे इट्स अ मॅटर ऑफ प्राईड. मग ते थोडंसं फ्लॉन्ट करायला पाहिजे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे. पण जेव्हा मामला चोरी छिपे असतो किंवा ते थकलेले असतात, तेव्हा त्यांना ते नको असतं. मग ते अगदी नको नको म्हणून सांगतात की आम्हाला फोटो क्लिक नाही करायचे.
कधीकधी तर पॅपराझीसकडून कॅमेरे हिसकावले सुद्धा जातात, असंही घडतं. तर कमिंग बॅक टू अवर मॅरेजेस थिंग, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लिव्ह इनमध्ये राहता राहता त्यांनी ठरवलं की लग्न करायचं. आणि मग कुठेतरी फॉरेन लोकेशनवर ते लग्न करणार अशी बातमी येईपर्यंत आमच्या कानावर असंही आलं की सरकारी फतवा म्हणजे मोदी गव्हर्नमेंटकडून त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही आता फॉरेनला लग्न न करता, विदेशी लोकेशन न करता आपल्या भूमीत लग्न करा, आपल्या देशात लग्न करा, आपली करन्सी वाचवा आणि त्याचा म्हणजे चर्चाही होईल, तुम्हाला योग्य ते मायलेज मिळेल. फॉरेन कंट्रीजमध्ये लग्न करून काय हशील होणार आहे, सोशल मीडियाद्वारे पिक्चर्स येतील, पण इथे लग्न केलं तर ते नॅचरली टॉक ऑफ द टाऊन होतीलच. त्यामुळे मग त्यांनी गोव्याच्या रिसॉर्टमध्ये ते लग्न केलं विथ क्लोज रिलेटिव्स, फ्रेंड्स. आणि ते लग्न अलीकडेच म्हणजे आय गेस लास्ट मंथमध्येच रकुल आणि जॅकीचं लग्न झालं. सो दे ऑल आर हॅपी नाऊ. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.